अनादी काळापासून भारतात स्त्री समुदायावर बलप्रयोग, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, तुच्छतेची वागणूक दिली जात असे. महिलांना रूढी परंपरा आणि संस्कृतीच्या व आचारविचाराच्या बंधनात अडकवून त्यांच्या वैयक्तिक प्रगतीला खीळ घालण्याचे काम इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक केले आहे. त्यामुळे सामाजिक अन्यायाची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मालिकेची शृंखला तोडण्यासाठी सामाजिक न्याय जत्ता कामी येईल असे मत सामाजिक न्याय जत्तेच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय जत्ता महाराष्ट्रात 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे निवासस्थान राजगृह येथून जत्तेची सुरुवात करण्यात आली. त्याच अनुषंगाने 28 एप्रिल रोजी सोलापुरात संघटनेचे राज्याध्यक्ष माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करून जत्ताची सुरुवात करण्यात आली. या जत्ताचे उद्घाटन माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केले. हा जत्था छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून पुढील मार्गे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, थोर मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महाराणी लक्ष्मीबाई महाराणा प्रताप, जगतज्योती महात्मा बसवेश्वर, सुभाषचंद्र बोस, राजमाता अहिल्यादेवी होळकर, 4 हुतात्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख, माकपचे माजी नगरसेविका कामिनी आडम, ॲडव्होकेट अनिल वासम, युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा मल्लेशम कारंपुरे, आशा संघटनेचे राज्य सचिव पुष्पा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या जत्तेचा सांगता समारोप संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शकुंतला पाणीभाते यांनी केले. सदर जत्ता यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सुनंदा बल्ला, लिंगाबा सोलापुरे, फातिमा मडकी, जलालबी शेख, तबस्सुम शेख, गीता वासम, हसीना शाबाई, रसूल शेख, सावित्रा गुंडला, सुरेखा पाटील, चंद्रकला गुर्रम, बालमणी शेलगारी, यमुना गड्डम, सलीम मुल्ला, नागेश मैत्रे, अशोक बल्ला, युसुफ शेख, संजीव ओंकार, दीपक निकंबे, अभिजित निकंबे, विजय हरसुरे, किशोर मेहता, रफिक मकानदार, सनी शेट्टी, रमेश बाबू, बाबू कोकणे, नरसिंग मैत्रे, अंबादास बेंगी, शिवानंद श्रीराम, रफिक काजी आदींनी परिश्रम घेतले. एक प्रश्न आहे, ज्या वेळेला बदलापूरची घटना घडली त्याची चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असताना आणि ज्या संस्थेमध्ये हे प्रकरण घडलं हे सत्ताधाऱ्यांच्या निकटच्या व्यक्तींची असल्यामुळं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी होत असताना या राज्यामध्ये पोलिसांकडून एन्काउंटर केलं जातं आणि एक सफाई कामगाराला मारून टाकलं जातं. तो आरोपी आहे हे असताना त्याची खऱ्या अर्थानं त्याच्या पाठीमागे काय कारण आहे याचा शोध घेतला पाहिजे. कचेरी असेल, कुठेही महिलेवर अत्याचार रोज आपण बघत आहे, तर तुम्हाला सगळ्याला या अत्याचार संपण्याकरता रस्त्याच्या मैदानावर लढायला या अशी अपेक्षा करतो आणि या जत्त्याचं शुभारंभ झालं असं मी जाहीर करतो आणि आपल्या पुढं एम.एच. शेख हे आपल्या पुढं बोलतील.